सर्वप्रथम आता काय करायचं, आपण चिकन धुवून घ्यायचं आहे. जसं व्हिडिओ दाखवत आहे तसं एकदम डिटेलमध्ये चिकन धुवून घ्या. काही चरबी वगैरे त्यावर ठेवू नका आणि असं साफ करून तुम्ही साईडला काढा. आता मी तुम्हाला दाखवतो अजून मी कसं पुढचं साफ करतो आहे. ठीक आहे, जे मी म्हणजे माझ्या आई बनवते ते तुम्हाला दिसेल पुढे काय काय करते. ठीक आहे, आता हे लेग पीस बघा साफ केलेलं आहे. हे साफ झालं. आता हे झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला व्यवस्थित धुवायचं आहे अशा पद्धतीने. हे व्यवस्थित धुवून झाल्यानंतर आहे ना, तुम्हाला नंतर मग एक भांड्यामध्ये सेपरेट काढून ठेवायचं आहे. आता मी हाच भांडा यूज करतो आहे आणि सेपरेट मी इकडे बाजूला काढून ठेवेन, जे मला आता लागेल पुढे यूज करायला. पण अशा पद्धतीने तुम्ही बघा, पाणी वगैरे सगळं काढून स्वच्छ व्यवस्थित धुवून घ्या, एकदम स्वच्छ, आणि असं साईडला ठेवून द्या. आता सर्वप्रथम कापतोय कांदा बघा कशा पद्धतीने कापतोय आपण. ठीक आहे, तर असं कांदा कापून घ्या, व्यवस्थित कांदा कापा. तर कांद्यावरती खरी चव आहे, म्हणजे बाकी पण इन्ग्रेडियंट्स आहेत पण कांदा एक महत्त्वाचा पार्ट आहे त्याच्यामध्ये. असं का म्हणतो मी, तर मलाच कांदा जास्त आवडतो. ठीक आहे, तर खूप छान असा फ्लेवर होतो कांद्यामुळे, म्हणून कांदा व्यवस्थित स्वच्छ कापून घ्या. आणि आपण आपल्या पुढच्या प्रोसेसमध्ये कांद्याला ॲड करू व्यवस्थित. कारण सर्वप्रथम आपण कांद्यालाच ॲड करणार आहोत पॅनमध्ये, त्याच्यानंतर बाकी पुढच्या गोष्टी हळूहळू टाकू आपण. व्यवस्थित झालं का कांदा कापून. आता आपण आहे ना टोमॅटो घेऊयात. तर हे आलं टोमॅटो आपण व्यवस्थित कापतो आहे. अशाच पद्धतीने टोमॅटो मी कापून घ्या, मीडियम साईज एकदम बघा जसं दाखवलं व्हिडिओमध्ये, मीडियम साईजमध्ये कापून घ्या दोन्ही पीस. आता मी एक कांदा आणि एक टोमॅटो यूज केलं आहे. ऑलमोस्ट किती माझ्याकडे चिकन होता, हाफ के जी 700 ग्रॅमपर्यंत चिकन आहे माझ्याकडे. त्यासाठी मी एक कांदा आणि एक टोमॅटो घेतला. आता हे आपलं आहे कढीपत्ता. पॅन घ्या, पॅन व्यवस्थित ठेवा आणि आम्ही हाय फ्लेमवर ठेवून दिलेलं आहे. तुम्हाला दाखवतो बघा खाली व्हिडिओमध्ये, हे हाय फ्लेम ठेवून दिले मी. आणि सर्वप्रथम मी तेल ॲड न करता कांदा ॲड केला. तर नॉनस्टिक आहे, तुम्ही तेलही टाकू शकता. मी पहिले कांदा टाकला आहे आणि आता कांद्यानंतर तेल टाकूच. ठीक आहे, तुम्हाला दिसेल ते. आता पॅन जस्ट गरम होतो आहे, थंडच होता मग कांदा टाकून टाकला पटकन. आता आपण तेल ॲड करूया त्याच्यामध्ये. थोडं गरम होईल आता. हो बघा वाफ येते. आता करा ॲड. हे तेल ॲड केलं. तुम्ही आधीसुद्धा तेल ॲड करू शकता. ठीक आहे, पण मी नंतर ॲड केलं आहे. कांदा भाजायला लागले मस्त. वा, एकदम मस्त. तेल गरम झाले. हे टाकले आपण लवंग, काळी मिरी. म्हणजे आपण आता याच्यामध्ये इन शॉर्ट खडा मसाला ॲड करतो की ज्याचे फ्लेवर्स फार छान येतात. म्हणजे त्याच्याशिवाय आपण फ्लेवरच नाही म्हणू शकत कुठल्याच डिशमध्ये. म्हणून आपण पहिले सर्वप्रथम खडा मसाला ॲड करतो. दालचिनी आले, लवंग आलं परत एकदा. आणि खडा मसाला ॲड झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहोत. जे रॉ मटेरियल लावून बोलायचं का टोमॅटो कापून ठेवलेलं आहे ते आपण याच्यानंतर ॲड करूच. आता मी हळूहळू हे सगळं पदार्थ टाकतो याच्यामध्ये आणि व्यवस्थित परतून घ्या दाखवल्याप्रमाणे. कांदा थोडा लाल झाला पाहिजे. लाल म्हणजे तो स्लाइडली ब्राउनिश होतो तेवढ्यापर्यंत भाजून घ्यायचं. आता आपण त्याच्यामध्ये टाकतो तेजपत्ता. आलेला आहे तेजपत्ता, बघू शकता तुम्ही. आणि व्यवस्थित परतून घ्या पुन्हा एकदा असंच. हे बघा सर्व प्रकारचे खडे मसाले टाकतो आपण याच्यामध्ये आणि एकदम व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. सगळे फ्लेवर आहेत ना याच्यामध्ये मिक्स झाले पाहिजेत, व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे सगळे फ्लेवर. कारण का हेच आपल्या मेन
जेवणाचं म्हणा किंवा आपल्या चिकनचं मेन टेस्ट ह्यातूनच येणार आहे. ओके, हे बघा, ह्यातून आम्ही असं बघून बघून रॉ मटेरियल जे आपल्या हे खडा मसाला टाकतो पॅनमध्ये. बघू शकता तुम्ही, हलका असा रंग येत चालला आहे कांद्याला. हे आपण टाकलं तर कढीपत्ता. आणि आता आपलं येणार आहे टोमॅटो, ज्याने एक मस्त फ्लेवर आपल्या डिशला येणार आहे. हे बघा, पूर्ण एक टोमॅटो आणि एक कांदा आपण टाकलेला आहे. कांदा तर ऑलरेडी टाकला आपण, टोमॅटो आता टाकलं आहे. आणि पुन्हा एकदा असं व्यवस्थित परतून घ्या, कारण का हीच मेन टेस्ट आहे आपल्या डिशसाठी. व्यवस्थित चिकन बघा साईडला आहे आपलं. आणि आता आपलं एक मेन ह्याच्यामध्ये अजून एक आहे, आपण जे टाकतो महाराष्ट्रीयन डिशमध्ये, ठीक आहे, ते म्हणजे वाटण. तर वाटण मी ऑलरेडी करून ठेवलेलं आहे, ते का तुम्हाला दाखवता येणार नाही काय काय आहे. पण आपलं जे रॉ मटेरियल नेहमी असं कांदा खोबरं वगैरे भाजून वगैरे टाकतो आपण, त्यामध्ये मिरची कढीपत्ता वगैरे त्या सगळ्या गोष्टी टाकायच्या. आता मी टाकतो आहे वाटण ह्याच्यामध्ये. हे बघा, हे वाटण ऑलरेडी केलेलं आहे, ते वाटण टाकतो. व्यवस्थित टाकून घ्या. तुम्ही बघू शकता क्वांटिटी किती आहे माझ्याकडे. 700 ग्रॅम चिकनसाठी एवढं असं वाटण आहे. जाईल सगळं, होईल मिक्स व्यवस्थित. वाटण टाकलेलं आहे. आता आपण परतून घेऊया आपल्या खडा मसाल्यासोबत आणि आपल्या कांदा आणि टोमॅटोसोबत. हलका ब्राउनिश कलर येईल बघा वाटणला थोड्या वेळात. मस्त असा आवाज आणि वास येतोय. परतून घ्या व्यवस्थित. ब्राउनिश होईपर्यंत परतून घ्या. हा छान सुगंध येतोय बघा. टेक्स्चर चेंज होत चाललं बघा. जसं टेक्स्चर चेंज होत जाईल, आपल्याला जे रिक्वायर्ड आहे ते आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिकन ॲड करणार आहोत. थोडा अजून ब्राऊन होईल. अजून गॅस हाय फ्लेमवरतीच आहे बरं का. हे टाकले हळद थोडी, थोडा गरम मसाला, लाल तिखट, आणि आपण अजून मसाले टाकणार त्याच्यामध्ये. हे आहे काळा मसाला. काळा मसाला केवढं मला आयडिया नाही, म्हणजे आम्ही फर्स्ट टाईम यूज करतो काळा मसाला, पण ठीक आहे, फ्लेवर खूप छान येतो आहे काळा मसाल्याने पण. बघूयात आपण पुढे. डिशचं तुम्हाला स्क्रीनशॉट तर मी लावेनच थंबनेलला, तुम्हाला आयडिया येईलच कसं आहे म्हणून एक्झॅक्ट. हे अजून आपण लाल तिखट टाकलेलं आहे. हे प्रत्येकाच्या चवीनुसार आहे, कोणाला कसं लागेल ते आपण आपल्या हिशोबात टाकावं. आम्हाला एवढ्या रिक्वायर्ड क्वांटिटीचं आहे की आम्ही जेवढं खातो तेवढं ॲड केलेलं आहे. एवढं पण तिखट नाही आहे, एकदम नॉर्मल आहे. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही अजून लाल तिखट टाकू शकता. आम्ही अजून थोडा काळा मसाला टाकतो आहे. काळा मसाला तर पडेल याच्यामध्ये. व्यवस्थित परतून घ्या, असं दाखवलं असं व्यवस्थित परतून घ्या. हां, व्यवस्थित. आता हे पण थोडंसं ब्राउनिश कलर येईपर्यंत परतून घेणार याला. हां, फार छान सुगंध येतो आहे, मस्त. आता आपण आपलं चिकन ॲड करू याच्यामध्ये. एक एक पीस टाकून घेऊयात हळूहळू हळूहळू, कारण का चिकन आता ह्यात जायची वाट बघतो आहे. होईल थोडा अजून ब्राऊन कलर येईल. हे तेल काय ॲड करतो आहे आपण, कारण का हे क्वांटिटी आपली जास्त आहे आणि थोडं ड्राय झालेलं आहे म्हणून तेल ॲड करतो. कारण का नंतर चिकनचं
पाणी त्याला येणारच आहे. मिक्स करून घ्या अशा पद्धतीने व्यवस्थित सर्वत्र. आता आपण ॲड करूया चिकन. हे बघा, दाखवल्या पद्धतीनुसार व्यवस्थित चिकन ॲड करा आणि व्यवस्थित मिक्स करा याच्यामध्ये याला आणि परतून घ्या. आता आम्ही मिक्स करू बघा व्यवस्थित. हां, अशा पद्धतीने मिक्स करून घ्या. हां, फार छान दिसतंय पण आणि फ्लेवर पण अजून आता वाचता व्हिडिओमधून येऊ शकत नाही, पण फार छान सुगंध येतो आता. हे जे बाहेर उडले करता वेळेस ते ॲड केले पुन्हा. बाहेर म्हणजे खाली जमिनीवर नव्हतं पडलं, ते साईडलाच पडलं गॅसच्या शेगडीच्या. हां, फार छान दिसतोय. तर आपण असं परतून घेतलेलं आहे. पाहिजे थोडं अजून परतू शकतो आणि नंतर मग ह्याला काय करायचं, झाकण ठेवून याच्यावरती आपण त्याला स्टीम करत ठेवून द्यायचं. ह्यावर मीठ टाकलं आहे, ठीक आहे. आणि खूप इम्पॉर्टंट टेस्ट म्हणजे इन्ग्रेडियंट आहे मीठ. व्यवस्थित फ्लेवर येईल मिठाचा. आता पुन्हा एकदा परतून घेऊ आपण त्याला मीठ टाकल्यामुळे. हे मीठ पण कसं आहे तुमच्या चॉईसनुसार, जसं लागेल तसं स्वादानुसार ॲड करा मीठ. काही काहींना कमी लागतं, काही काहींना जास्त लागतं, काही काहींना मीडियम लागतं. असं व्यवस्थित परतून घ्या. हवं असेल तुम्ही तर अजून थोड्यात पाणी टाकू शकता किंवा तेल टाकू शकता तुमच्या रिक्वायरमेंटनुसार. पण ह्याला झाकून जरी ठेवलं आपण तरी त्याला पाणी सुटणारच आहे चिकनचं. हे बघा, अशा पद्धतीने झाकून ठेवूयात. हे झाकून ठेवूयात आपण 15 मिनटं मॅक्स. नंतर 15 मिनटाचं एकदा उघडून बघू. असं परतून घेऊयात 15 मिनटांनी. तर 15 मिनटं शिजलेले चिकन अजून आपण त्याला झालेले व्यवस्थित सगळं, अजून आपण त्याला 2-3 मिनटं ठेवूयात आणि काढूयात नंतर. हे थोडं पाणी ॲड केलं आम्ही त्याचं. हे पाणी बरं आपलं वॉटरमधलंच आहे का. असं ठोकून घ्या व्यवस्थित आणि याच्यावर पुन्हा झाकण ठेवून आणि 2 मिनटात उघड्यात परत. हे बघा, आपलं हे चिकन तयार झालेलं आहे व्यवस्थित, ठीक आहे. तर असं पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्या एकदम व्यवस्थित. हां, आम्ही थोडं पाणी ॲड करू याच्यामध्ये. आता आम्हाला असं वाटतं ॲड करावं, पुन्हा मी ॲड करतो. आता मिक्स करावं असं मिक्स आणि हार्डली आपण 1 मिनटं पण नाही शिजवलं. 30-40 सेकंदाचं शिजवूयात आणि उतरूयात खाली. आम्ही पाणी ॲड केलं आहे म्हणून आम्ही थोडं शिजवतो अजून याला. कारण की याच्यासोबत खायला आम्ही जिरा राईस केला आहे आणि ही ग्रेव्ही केली. रस्सा वगैरे आम्ही काही केलेलं नाही, म्हणून आम्ही थोडं पाणी ॲड केलं आणि थोडं शिजवतो आम्ही याला अजून. हे बघा, व्यवस्थित असं शिजलेलं आहे. फार छान टेक्स्चर आलेलं आहे, फार छान सुगंधसुद्धा येतो आहे. तर पाणी ॲड करून झालेले ना, अशा पद्धतीने आपलं चिकन रेडी आहे. आता मी झाकून ठेवलं आहे, पण खाली बघा गॅस बंद केली, ठीक आहे. जस्ट ही स्टीम तयार होऊन आतमध्ये तो बॉईल होईल आणि हे अशा पद्धतीने आपण आता सर्विंग करतो. हे केलेलं जिरा राईस आपण, ठीक आहे, हे एक मस्तपैकी प्लेटमध्ये आपण ठेवतो आहे. हे बघू शकता आपण. जिरा राईससाठी आपण वाडा कोलम यूज केलेला आहे. आणि आता आपले ओपन होणार आहे चिकन. हे बघा, अशा पद्धतीने आपलं चिकन तयार झालेलं आहे.
बघू शकता फार छान आहे. हां, तर आपण ह्या चिकनसोबत म्हणजे सर्व करणार आहोत जिरा राईस, ऑनियन आणि चिकन. तर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हां, ही डिश तुम्ही ट्राय करा आणि आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा की डिश कशी झालेली आहे. थँक्यू, बाय, टेक केअर.